हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे, बरोबर। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासूनी दुस्तरा, करशी अंगीकार तर काय माझा भार, मज सोडवी दातारा, कर्मापासूनी दुस्तरा, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातारा, कर्मापासूनी दुस्तरा। आता अभिनव वाग्विलासिनी, जी चातुर्यार्थ कला कामिनी, ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। आता कृपा भांडवल सोडी, भरी माझी मतीची पोतडी, करी ज्ञानपद्य जोडी थोरावी माते, आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकयाते अंगीकारी, तरी तो वाचस्पती से करी प्रबंध होडा। कैवल्य सम्राट चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या कृपा आशीर्वादाने, गुरुवर्य डॉक्टर बाबा यांच्या आशीर्वादाने आणि ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे असे श्री हरिभक्तपरायण प्रवीण महाराज आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या लॉकडाऊनच्या काळामध्ये चालू असणारी ही नित्याची प्रवचन रूपी सेवा महाराजांच्या माध्यमातून आज जेव्हापासून लॉकडाऊन झालेला आहे तेव्हापासून ऑनलाईन बोलण्याची ही दुसरीच वेळ आहे. आतापर्यंत अनेक जणांचे फोन आले आमच्या पेजवर ऑनलाईन या, परंतु काही कारणास्तव मी जाऊ शकलो नाही आणि ज्यांनी फोन केले त्यांना प्रामाणिक मी कारण देत राहिलो. परंतु महाराजांचा ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही आणि त्यांच्या माध्यमातून आज जेव्हापासून ही महामारीचा फैलाव झालेला आहे या विषाणूंचा तेव्हापासून ही दुसरी सेवा ऑनलाईन आज बोलण्याचा योग आलेला आहे. माऊली जशी बुद्धी देतील, सद्गुरू जसे अंतकरणामध्ये बसून जशी प्रेरणा देतील, ज्याप्रमाणे बोलवून घेतील त्या पद्धतीने काहीसा विचार आपल्यासमोर मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. योगायोग असा आहे की आज श्रवण करण्याकरिता समोर श्रोते म्हणून माझ्या कैलास महाराज बसलेले आहेत की जे आपल्या सर्वांचे परिचित आहेत. तेही माझ्यासमोर आज श्रोते म्हणून बसलेले आहेत. अभंग हा जगद्गुरु श्री संत तुकोबरा यांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरा परमात्म्याच्या समोर प्रार्थना करतात, विनंती करतात, करुणा भागतात. असं वेगवेगळ्या पैलूतून या अभंगाकडे बघितल्या जाऊ शकतं. शब्द जरी भिन्न भिन्न वाटत असतील तरी या शब्दांचा आशय मात्र एकच आहे. याच्यातून थोडासा वेगवेगळा भाव निघू शकतो. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय प्रार्थनाही करतात, भगवंताला कडे करुणाही भागतात, भगवंताकडे विनंती देखील करतात.
या अभंगाचा सरळ अर्थ आपण एकदा बघून घेऊ, नंतर याच्यावरती विस्तारपूर्वक विचार करण्याकरता आपल्याला सोपं जाईल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, तू साक्षात धर्माची मूर्ती आहेस. परमात्मा हा साक्षात धर्म स्वरूप आहे. हे देवा, तू साक्षात धर्म स्वरूप आहेस, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि पाप पुण्य तुझे हाती, याचे दोन अर्थ होतील. एक, व्यक्तीने केलेले पाप पुण्य, त्या पाप पुण्याचा पापात्मक कर्म आणि पुण्यात्मक कर्म, त्या कर्मांचा सापेक्ष फलदाता तू आहेस, असाही एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ हरिभक्त खंडारकर महाराजांनी केलेला आहे. त्यांनी असा केला की हा जो परमात्मा आहे तो व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये बसून त्याच्याकडनं पापात्मक आणि पुण्यात्मक कर्म करवून घेतो, किंवा व्यक्तीला पापामध्ये किंवा पुण्यामध्ये तो प्रवृत्त करतो, असा अर्थ महाराजांनी केलेला आहे. सरळ अर्थ असा होतो की हे देवा, तू साक्षात धर्म स्वरूप आहेस. व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये तू बसून त्या व्यक्तीकडून पापात्मक आणि पुण्यात्मक कर्म तू करवून घेतोस, किंबहुना पापकर्मामध्ये आणि पुण्यकर्मामध्ये तूच व्यक्तींना प्रवृत्त करतोस. म्हणून हे देवा, हे पापात्मक आणि पुण्यात्मक ही जे कर्म जंजाळ आहे, या कर्म जंजाळापासून तुम्हाला सोडव. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. ही दुस्तर असणारी ही जी कर्माची शृंखला आहे, या कर्माच्या शृंखलेतून तुम्हाला पार कर, याच्यातून मला सोडव, अशी विनंती करतात. जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला सांगतात की देवा, तू दाता आहेस. साक्षात तुझ्यासारखा दाता या त्रिलोक्यामध्ये दुसरा कोणीही नाहीये. ज्ञानोबारायांनी फार सुंदर वर्णन केलं की जी पुतना हे देवा आपल्या स्तनामध्ये विष भरून तुला मारण्याकरता आली, त्या पुतनेला सुद्धा आपल्या आईला जी गती दिली, ती गती तू त्या पुतनेला दिलीस. याच्यापेक्षा अजून तुझं दातृत्व कोणतं आहे? बाप उदार देव अपरिमित, ज्ञानोबाराय म्हणतात. तुझ्यासारखा दाता नाहीये. म्हणून हे देवा, तू अनेक जणांचा अंगीकार केलास. कुणाकुणाचा अंगीकार केला, कसा कसा अंगीकार केला, याचा विचार आपण विस्ताराने बघणार आहोत. पण जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की देवा, तू अनेक जणांचा अंगीकार केलेला आहेस, त्यामुळे तू माझा जर अंगीकार केला, करीशी अंगीकार तरी काय माझा भार. हे देवा, तू जर माझा अंगीकार केला, माझा स्वीकार जर तू केला, तर माझा भार तुला होणार नाही, माझं काही तुला ओझं होणार नाही. म्हणून हे देवा, तू माझा अंगीकार कर, तू माझा स्वीकार कर. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तू कसा आहेस? तुका म्हणे जीवीच्या जीवना, तुका म्हणे नारायणा. हे देवा, तू माझ्या जीवाचा जीवन आहेस. म्हणून हे नारायणा, हे दोन संबोधन या शेवटच्या चरणामध्ये दिलेले आहेत. आणि या अभंगाची या ठिकाणी सांगता होते. सरळ जर अभंगाचा जर अर्थ जर बघितला, तर माझ्या बुद्धीप्रमाणे, अल्पशा बुद्धीप्रमाणे सरळ अभंगाचा विचार करून अभंगाचा अर्थ पाहिजे तसा स्पष्ट होत नाहीये. या अभंगाचा थोडा उलटा विचार करावा लागतो. पहिल्यांदा चतुर्थ चरणाचा विचार करावा असं मला वाटतं. प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीची एक क्षमता असते आणि तो व्यक्ती त्या दृष्टिकोनातून त्या अभंगाकडे बघत असतो. पण साधारणतः नियम असा आहे की कोणतेही वाक्य उच्चारण करत असताना एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला आवाज द्यायचा असेल, तर पहिल्यांदा आपण संबोधनाचा उच्चार करत असतो. असं नाही की वाक्य पूर्ण बोलायचं, अहो जेवायला या कृष्णा, ऐकलं का, असं नाही म्हणत. अरे कृष्णा जेवायला ये, असंच आपण बोलतो. म्हणून सुरुवातीला कोणत्याही वाक्यामध्ये संबोधन अगोदर घेतलं जातं. म्हणून या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारायांनी संबोधन भगवंताला केलेलं आहे. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. नारायणा, जीवीच्या जीवना, हे संबोधन आहे. म्हणून सुरुवात इथून करावी लागते विचाराला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे जीवीच्या जीवना, हे नारायणा, हे दोन संबोधन आहेत. जीवीच्या जीवना या शब्दावरून थोडासा विचार करता येतो की संपूर्ण ही जी सृष्टी निर्माण झालेली आहे, ही परमात्म्यापासून उत्पन्न झालेली आहे. सांख्यशास्त्र या सृष्टीची उत्पत्ती
सांख्य मात्र प्रकृतीपासून मानतं आणि प्रकृती ही स्वतंत्र आहे असं मानतं. परंतु याच्यातून जगद्गुरु तुकोबारा सांगतात की ही सृष्टी परमात्म्यापासून ही केवळ प्रकृतीपासून झालेली नाहीये, तर परमात्म्याची अधिष्ठानावर मायेच्या माध्यमातून ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे. जास्त वेदांताचा विचार या ठिकाणी मला करायचा नाहीये, परंतु जगद्गुरु तुकोबारा सांगतात की हे जीवीच्या जीवना, हे माझ्या जीवाच्या जीवना असणाऱ्या जगत परमात्म्या, हे नारायणा, हे परमात्मा दोन संबोधन या ठिकाणी देतात आणि सांगतात की हे नारायणा, हे जीवीच्या जीवना, तू जर माझा अंगीकार केलास, करीशी अंगीकार तरी काय माझा भार. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात की हे देवा, हे नारायणा, हे जीवाच्या जीवना, तू जर माझा अंगीकार जर केलास तर देवा माझा तुझ्यावरती भार होणार नाहीये, तुला माझं ओझं होणार नाहीये. कारण जीवांचा अंगीकार करणं हा तुझा स्वभाव आहे. का अंगीकार करावा लागतो? व्यक्ती स्वतःच्या सामर्थ्याने परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो किंवा नाही, व्यक्तीच्या ठिकाणी तेवढं बळ आहे किंवा नाही याचाही विचार करावा लागतो. एखादी नदीला जर पूर आलेला असेल आणि त्या पुरातून जर पहिलं तीराला जायचं असेल तर स्वसामर्थ्याचा विचार हा पोहणारा अवश्य करत असतो. जर पोहणाऱ्या व्यक्तीने स्वसामर्थ्याचा विचार केला नाही आणि अंधगुंगुल न्यायाने जर त्यांनी त्या नदीमध्ये जर उडी घेतली तर तो कुठल्या समुद्राला जाऊन मिळेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे कितीही पट्टीचा पोहणारा असला तर शक्यतो नदीला पूर आल्याच्या नंतर तो त्या प्रवाहामध्ये झेप घेत नाही. परंतु व्यवहारातलं उदाहरण झालं. तुम्हा आम्हा सर्वांना, ज्ञात अज्ञात सर्वांना माहिती असो किंवा नसो, आपण सर्वजण एका प्रवाहामध्ये पडलेलो आहोत. एवढ्या भयानक पुरामध्ये आपण आहोत, परंतु दुर्भाग्य आपलं असं आहे की आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नाही की आपण किती प्रवाहपतीत आहोत. व्यक्तीला असं वाटतं माझ्या शक्तीने मी झोपतो, माझ्या इच्छेने मी उठतो, माझ्या इच्छेला वाटेल ते मी कर्म करतो, माझ्या इच्छेला वाटेल ते मी खातो, माझ्या इच्छेला वाटेल तिथे मी जातो, माझ्या इच्छेला वाटेल ते मी बोलतो. किंबहुना याला लोक स्वातंत्र्य म्हणतात. परंतु वस्तुस्थिती सत्यता अशी आहे की या विश्वामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने श्वास सुद्धा घेऊ शकत नाही. तुम्ही केलेली झाकलेली पापणी सुद्धा तुम्ही तुमच्या स्वतःच्या सामर्थ्याने उघडू शकत नाही. या प्रवाहामध्ये आपण पतित आहोत, परंतु याचं आपल्याला ज्ञान नाही. हा कोणता प्रवाह आहे? हा मायेचा प्रवाह आहे, ही अविद्येचा प्रवाह आहे. आणि या प्रवाहामध्ये, या पुरामध्ये आपण पडलेलो आहोत, परंतु याची आपल्याला जाणीव नाही. या प्रवाहाचा, या माया नदीचा एक तीर आहे जन्म आणि दुसरा तीर, पहिलं तीर आहे मृत्यू. या जन्म आणि मृत्यू या प्रवाहामध्ये आपण पोहत असतो. ज्याच्याकडे शक्ती आहे, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, ज्याच्याकडे धैर्य आहे, ज्याच्याकडे पुरुषार्थ आहे, तोच व्यक्ती या तीरातून, या धारेतून, या प्रवाहातून पहिल्या तीराला जाऊ शकतो. परंतु पहिल्या तीराला जाण्याकरता जे सामर्थ्य, जे बळ, जी शक्ती, जे साहस, जे धैर्य, जे प्रयत्न असावे लागतात ते सर्वांकडेच असतात असं मात्र नाही. या मायेनदीतून पहिल्या तीराला जाण्याकरता जर सामर्थ्य असेल तर व्यक्ती जाऊ शकतो, परंतु सामर्थ्य नसेल तर मग त्याला आश्रय घ्यावा लागतो. आणि साधू संतांनी आश्रय सांगितलाय या मायेनदीतून पहिल्या तीराला जाण्याकरिता. विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व हे काही आश्रय सांगितलेले आहे. या विवेकाच्या माध्यमातून, वैराग्याच्या माध्यमातून, समाधी षटकाच्या माध्यमातून व्यक्ती पहिल्या तीराला जाऊ शकतो. परंतु याच्यातलं एक जरी साधन व्यक्तीकडे कमी असेल तर तो पहिल्या तीराला जाईलच असं मात्र सांगता येत नाही. ज्याच्याकडे सामर्थ्य असेल ते या साधनाचा उपयोग करू शकतात. काही लोक नामस्मरणाचा साह्य घेऊ शकतात, काही उपासनेचं साह्य घेऊ शकतात, काही योगाचं साह्य घेऊ शकतात, काही कर्माचं साह्य घेऊ शकतात. ज्याच्याकडे जसं सामर्थ्य असेल, जशी ज्याची योग्यता असेल त्या पद्धतीने त्या साधनाचा अंगीकार करून ते पहिल्या तीराला जाऊ शकतात. परंतु पहिल्या तीराला जाण्याकरता दुर्भाग्य असं आहे, ज्या साधनाचा अंगीकार केला ते साधनच व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला प्रतिकूल ठरतं. 7व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी दैवी हिशा गुणमयी मममाया दुरत्यया या श्लोकावरती भाष्य करत असताना या माया नदीचा उगम, या माया नदीचा प्रवाह याचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे.
आणि शेवटी ज्ञानोबाराने सांगितलं की या माये नदीमधून तरुण जाण्याकरता येथ एक नव लावो, जो जो की जे तरुण पावो, तो तो अपाव होय ते ऐक. ज्ञानोबाराय म्हणतात की या माया नदीतून पहिल्या तिला जाण्याकरता जीवाने जो उपाय केला तोच अपाय होतो. आणि ज्ञानोबाराय म्हणतात की जीव स्वतःच्या सामर्थ्याने, स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या बाहुबलाने या माया नदीला पार करू शकत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात जर सकाम व्यक्ती, कामुक व्यक्ती जर आपल्या पत्नीला ताब्यात ठेवू शकला तर व्यक्ती स्वतःच्या सामर्थ्याने पहिल्या तीराला जाऊ शकेल. अर्थात कामुक व्यक्ती स्त्रीला ताब्यामध्ये ठेवू शकत नाही, त्याप्रमाणे जीव स्वतःच्या सामर्थ्याने, स्वप्रयत्नाने, स्वशक्तीने पहिल्या तीराला जाऊ शकत नाही. जशी एखादी मुंगी की जिला पिपलिका म्हणतात, ती मुंगी मेरू पर्वताचं उल्लंघन करून जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे जीव स्वतःच्या सामर्थ्याने पहिल्या तीराला जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे झाड उलट कधी मुळाकडे वाढू शकत नाही. अनेक उदाहरणं दिले ज्ञानोबारांनी त्या ठिकाणी. पारस की जे जाळ्यामध्ये सापडलेला आहे तो स्वतःच्या बळाने त्या जाळ्याला कुरतडून परत बाहेर येऊ शकत नाही, त्याप्रमाणे जीव स्वसामर्थ्याने या माया नदीतून पहिल्या तीराला जाऊ शकत नाही. मग या पहिल्या तीराला जाऊ शकतं कोण? ज्ञानोबाराय सांगतात, जया सद्गुरु तारो पुढे, जे अनुभवाचे काशे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. ज्ञानोबाराय इथून पुढे या माया नदीतून पहिल्या तीराला जाण्याकरता जे काही उपाय आहे, जी काही साधनं आहेत, त्याचा निर्देश इथून पुढे केलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ज्याला श्रीगुरु जीवनामध्ये प्राप्त झाले, श्रीगुरु ज्याला नावाडी म्हणून या भवसागरातून पहिल्या तीराला घेऊन जाण्याकरता प्राप्त झाले, तो व्यक्ती या सागरातून पहिल्या तीराला जाऊ शकतो. एक, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले, नविदा भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, याच्यापैकी एखादी कुठली तरी भक्ती ज्याला प्राप्त झाली, तो व्यक्ती या माया नदीतून पहिल्या तीराला जाऊ शकतो. आणि काही साधनाचा विचार ज्ञानोबारायांनी केलेला आहे. म्हणजे या माया नदीतून जर पहिल्या तीराला जायचं असेल तर व्यक्तीने आपली योग्यता बघून, आपला अधिकार बघून, आपल्या अंतःकरणाची स्थिती बघून, आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची स्थिती, योग्यता, पात्रता पाहून त्या त्या साधनेचा अवलंब केला की व्यक्ती साध्यापर्यंत निश्चित पोहोचत असतो. पण नेमकं व्यक्तीचं चुकतं इथे की व्यक्ती आपल्या अधिकाराचा विचार न करता साधनेमध्ये प्रवृत्त होतो. मग ती साधना आपली योग्यतेची आहे किंवा नाही याचा तो विचार करत नाही. परंतु व्यक्ती जोपर्यंत अधिकाराचा विचार करत नाही आणि अधिकार करून साधनेचा अवलंबन करत नाही, तोपर्यंत तो पहिल्या तीराला लागू शकत नाही. तात्पर्य असं आहे की व्यक्तीने अगोदर आपली योग्यता बघितली पाहिजे. आपल्या कुठल्या साधनेमध्ये आपण प्रवृत्त होऊ शकतो. एक व्यक्ती पाठीमागे मला कीर्तन झाल्याच्या नंतर भेटले होते. त्यांनी मला सांगितलं, महाराज मला अष्टांग योगाचा अभ्यास करायचा आहे आणि अष्टांग योगाचा अभ्यास करून परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचंय आणि या मार्गाला अनेक लोकांना प्रवृत्त करायचं. या मार्गामध्ये मला तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का? मी त्यांना सांगितलं 6वा अध्याय ज्ञानेश्वरीचा अजून आम्हाला व्यवस्थित कळत नाही, तर आम्ही तुम्हाला काय मार्गदर्शन करणार. आणि वर्तमान काळामध्ये अष्टांग योगाचा अभ्यास करून परमतत्वाची प्राप्ती करून घेणं एवढं सोपं नाहीये. ज्ञानोबारायांनीच क्लेशोधिक तरस्तेशा या श्लोकावरती भाष्य करत असताना त्या योगा मार्गामध्ये किती काठिण्य आहे, किती तो मार्ग दुस्तर आहे, किती क्लेशकारक आहे, याचं वर्णन ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी फार विस्तारपूर्वक केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की व्यक्तीला परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचंय, जीवनाची सफलता करून घ्यायची आहे, या जन्म मृत्यूच्या पहिल्या तीराला जायचंय, पुनरपी जननम पुनरपी मरणम या अवस्थेतून पलीकडे जर जायचं असेल तर व्यक्तीने या नदीतून पलीकडे जाण्याकरता जी काही साधन आहे आणि ते साधन आपल्या योग्यतेच आहे याचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे. कारण विवेक चूडामणीमध्ये आद्यगुरु शंकराचार्य एक श्लोक लिहितात आणि आचार्य सांगतात की बाबा साधन करत असताना पहिल्यांदा अधिकाराचा विचार करा, कारण अधिकार्यालाच फल प्राप्त होत असते. अधिकारीनम शास्ते फलसिद्धी विशेषतः उपायाः देशकालाद्याः संत्यस्मिन् सहकारिणः.
एखादं साधन व्यक्ती ज्या वेळेला जीवनामध्ये करू लागतो त्यावेळेला त्या साधनामध्ये जर त्या व्यक्तीचा अधिकार असेल तरच ते साधन त्या व्यक्तीला फल देतं, तरच ते साधन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सिद्ध होतं. आणि जर अधिकार नसेल, योग्यता नसेल, पात्रता नसेल, अधिकार नसताना, योग्यता पात्रता नसताना जर व्यक्ती दुराग्रही बनून त्या साधनेमध्ये जर प्रवृत्त होईल तर व्यक्तीला ते साधन साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून तर साधू संतांनी वर्तमान काळामध्ये नामस्मरणावरती अधिक भर दिला. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यावेळेला आपलं आत्मपरीक्षण केलं की परमात्म्याला प्राप्त करून जर मला घ्यायचं आहे, मनुष्याने जीवनामध्ये परमात्मा प्राप्त करणं हेच त्याचं ध्येय आहे. आणि जर परमात्म्याला जर प्राप्त करून घेणं हे माझं ध्येय असेल, परमात्म्यालाच मी प्राप्त करायला पाहिजे, तर मग माझे अधिकार काय आहे, माझी पात्रता काय आहे, मी कुठल्या स्थितीवरती आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी हे ज्यावेळेला आत्मपरीक्षण केलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण तर गृहस्थी आहोत, आपण तर प्रवृत्ती मार्गातले आहोत. प्रवृत्ती मार्ग म्हणजे कर्मकांड आलं. आणि कर्म करत असताना कर्म काय, अकर्म काय, विहित काय, निषिद्ध काय, सकाम काय, निष्काम काय याचा विचार करावा लागतो. आणि या कर्माचा निश्चय करत असताना, याचा विचार करत असताना चांगले चांगले बुद्धिमान लोक सुद्धा भ्रमित होऊन जातात. त्यांना सुद्धा या कर्मांचा विचार यथा योग्य पद्धतीने याचा निर्णय करता येत नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी फार सुंदर टाकलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, नैष्कर्मतेचे भ्रमे येत घेऊशितच आहात ते कर्मे जी दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकते. आम्ही निष्काम अवस्थेला प्राप्त झालो अशा भ्रमामध्ये जे गेले ते सामान्य नव्हते की ज्यांनी आपल्या सामर्थ्याने, आपल्या शक्तीच्या बळाने, आपल्या तपश्चर्येच्या बळावरती प्रतिसृष्टी निर्माण केली. असे विश्वामित्र, त्यांना असं वाटत होतं की मी नैष्कर्म्य दशेला प्राप्त झालो, परंतु ते नैष्कर्म्य दशेला प्राप्त झाले नव्हते. ते अजून या कर्माच्याच गुंतड्यामध्ये गुंतलेले होते. म्हणून बुद्धिमान लोकांना सुद्धा किम कर्म येती कवयो पेत्र मोहिताहा भगवंत सांगतात. मोठमोठाले कवी मनीषी सुद्धा या कर्माच्या कचाट्यामध्ये भ्रमिष्ट होऊन जातात. त्यांना सुद्धा यथा योग्य निर्णय करता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देवा, तुला प्राप्त करून घेण्याकरता मी जे साधन निवडायचं आहे, ज्याच्यामध्ये माझी पात्रता आहे, ज्याच्यामध्ये माझी योग्यता आहे, ज्या आश्रमामध्ये मी आहे तो माझा गृहस्थ आश्रम आहे. आणि गृहस्थ आश्रमामध्ये कर्म करणं हेच त्याचं कर्तव्य असतं, हेच त्याचा धर्म आहे आणि हेच त्याने पालन केलं पाहिजे. आणि जर व्यक्तीला जर कर्म काय, त्याचा परिणाम काय, त्या कर्माचं स्वरूप जर यथा योग्य लक्षात आलं नाही तर त्याचा मार्ग भटकू शकतो. कदाचित कल्पना करा, अनेक असे आदर्श गृहस्थी लोक आहेत की त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं, वा काय आदर्श संसारिक आहे, काय आदर्श यांचा गृहस्थ आश्रम आहे. सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठतात, स्नान करतात, सत्शास्त्राचं अध्ययन करतात, पारायण करतात, नामस्मरण करतात, चिंतन करतात, साधू संतांची सेवा करताना सुद्धा दिसतात. परंतु जीवनामध्ये त्यांच्या थोडीशीही जरी काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर लगेच आपण केलेल्या फल जे कर्म आहे त्या कर्माचा विनियोग त्या फलाकरता ते करतात. आणि या ठिकाणी व्यक्ती फार सावध असला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचा प्रसंग पहा. कसलाही प्रसंग जीवनामध्ये प्राप्त झाला तरी त्यांनी भगवंताकडे कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही. परंतु सामान्य लोकांचं असं असतं, सद आचरण करत असताना, परमार्थ करत असताना जीवनामध्ये जर एखादा प्रतिकूल प्रसंग जर निर्माण झाला तर मनामध्ये सूक्ष्म असा विचार येतो की मी एवढा परमार्थ करतो, एवढं चिंतन करतो, एवढं सन्मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतो, तरी देखील माझ्या जीवनामध्ये ही प्रतिकूल प्रसंग का येतात हा विचार त्याच्या मनामध्ये येऊन जातो. आणि असा प्रसंग ज्या वेळेला जीवनामध्ये येतो त्यावेळेला व्यक्ती आपण केलेल्या सन्मार्गाचा विनियोग त्या उत्पन्न झालेल्या परिस्थितीचं निवारण करण्याकरता व्यक्ती करत असतो. आणि या ठिकाणी सावध राहणं फार गरजेचं असतं. ज्ञानोबाराय म्हणतात की एक सुगरण आहे आणि त्या सुगरणीने चांगला स्वयंपाक निर्माण केलाय, छान छान पदार्थ निर्माण केले, फार स्वादिष्ट आहेत, रुचकर आहेत, पण ते पदार्थ तिने आपल्या घरातील लोकांना खाण्याकरता नाही दिले. मग ती बाजारामध्ये नेऊन विकायला ठेवली. करोनिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडी ती धर्मून ज्ञानोबाराय म्हणतात. ही अविवेकी लोक जसे ती सुगरण चांगला स्वयंपाक बनवते
आणि घरच्या लोकांना न देता बाजारामध्ये नेऊन ठेवते आणि त्याच्या मिष्टान्नाच्या माध्यमातून द्रव्य अर्जन करते. त्याप्रमाणे काही लोक असे असतात की जीवनामध्ये चांगले सत्कर्म करतात, पण त्या सत्कर्माच्या माध्यमातून परमात्म्याकडून काहीतरी अपेक्षा करतात. आणि नेमकं होतं असं, ती अपेक्षेची पूर्ती होते खरी, परंतु आपण केलेला जो परमार्थ असतो त्या परमार्थाचं पुण्य त्याच्यामध्ये खर्ची होतं. काही लोक असे असतात या भौतिक सुखाच्या अपेक्षा त्या परमार्थाच्या माध्यमातून करत नाही, परंतु पारलौकिक सुखाची अपेक्षा करतात. ते परलोकातही जातात, पण तिथे गेल्याच्या नंतर त्या पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी ते राहतात. आणि एकदा का पुण्य संपलं की शिने पुण्य मरते लोकम विशंती. ज्ञानोबरायाने उदाहरण दिलं. स्वर्गामध्ये व्यक्ती कुठपर्यंत राहतो? जोपर्यंत पुण्याचं बळ आहे, सामर्थ्य आहे, शक्ती आहे, तोपर्यंत व्यक्ती स्वर्गामध्ये राहतो. पण पुण्य संपलं की परत त्याला खाली यावं लागतं. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षणे पुण्य मर्त्य लोकम विशांते. ज्ञानोबरायाने उदाहरण दिलं, जसा एखादा धनिक व्यक्ती असतो, त्याच्याकडे फार द्रव्य असतं, पुष्कळ पैसा असतो, संपत्ती असते, आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी उन्मत्तपणा निर्माण होतो. आणि काही स्त्रियांच्या तो बाजारू स्त्रियांच्या तो नादी लागतो. पण त्या स्त्रिया कुठपर्यंत त्याला आश्रय देतात? जोपर्यंत त्याच्याकडे संपत्ती आहे, प्रतिष्ठा आहे, ऐश्वर्य आहे, धन आहे, तोपर्यंत. त्याच्याकडला पैसा संपला की परत त्या स्त्रिया त्याला दरवाजावरती देखील येऊ देत नाही. जैसा वेश्या भोगे कवडावेचे, मग दारही चेपून येतीचे, तैसे लाजीरवाने दीक्षिताचे काय सांगू. व्यक्ती सन्मार्गाने आचरण करून पुण्याचे अर्जन करून स्वर्गामध्ये जातो, पण स्वर्गामध्ये कुठपर्यंत? जोपर्यंत ते पुण्य अर्जन केलेलं आहे तोपर्यंत, पुण्याचं बळ जोपर्यंत आहे तोपर्यंत. एकदा पुण्य संपलं की परत त्याला खाली यावं लागतं, परत त्याला या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये यावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. मातेची या उदर कुहरी पचुनी विष्ठीच्या दातरी उकडोनी नव मासवरी जन्म जन्मोनी मरती. या परंपरेमध्ये तो पुन्हा प्रवाहित होतो. पण ही गती झाली कुणाची? सकाम कर्म करणाऱ्या लोकांची. आणि या सकामतेमध्ये देखील जसं कर्म असेल तशी व्यक्तीची गती असते. आपण मृत्यू लोकामध्ये आहोत. इथून वरती 7 लोक आहेत: सूर, सुवर, महर, भुवर, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. जसं ज्यांनी पुण्य अर्जन केलेलं असेल त्या त्या पद्धतीच्या लोकांमध्ये तो जीव जात असतो. म्हणजे पुण्याचं अर्जन केले म्हणजे सर्व स्वर्गामध्ये जातात असंही नाही. जसं पुण्य असेल, जशी त्या पुण्याची कॅटेगरी असेल, त्या पद्धतीने त्या लोकांमध्ये तो जीव जात असतो. काही लोक निषिद्ध कर्म करतात, शास्त्र विरुद्ध आचरण करतात. ते शास्त्र विरुद्ध आचरण केल्याच्या नंतर तो व्यक्ती नरकाला जातो असंही नाही. कुठलं पाप केल्याच्या नंतर कुठल्या नरकाला जातो हे भागवतामध्ये विस्तारपूर्वक विचार त्याचा आलेला आहे. परंतु या मृत्यू लोकापासून खाली 7 लोक आहेत: अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल. जसं जसं त्याचा निषिद्ध कर्माचं पात्रता असेल, केलेलं ते कर्म असेल, त्या पद्धतीने तो त्या त्या लोकांमध्ये जाऊन तशा पद्धतीचे तो दुःख भोगतो. नरकाचं तो वर्णन आहेच आहे. म्हणजे सकाम कर्म जर केलं तर व्यक्ती त्या त्या योग्यतेला पात्र होतो, त्या त्या लोकांमध्ये जातो. निषिद्ध जर आचरण केलं तर नरकाधिकाला तो त्या त्या पद्धतीने तो जातो. म्हणून व्यक्तीला सकाम काय आहे आणि निषिद्ध काय आहे हे कळलं पाहिजे. म्हणून परमात्म्याची प्राप्ती करून देणारं कोणतं कर्म आहे? ते निष्काम कर्म आहे. निष्काम कर्म जर आपण आपल्या जीवनामध्ये जर केलं, निष्काम कर्म म्हणजे कर्म तर करायचं परंतु फळाची मात्र अपेक्षा करायची नाही, असं कर्म जर आपण आपल्या जीवनामध्ये जर केलं तर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. परंतु हेही निष्काम कर्म करत असताना कोणीही कुठलंही कर्म करून चालत नाही. ग्रहस्थांकरता विचार चालू आहे. ज्ञानोबराय किंवा भगवंतांनी गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये याचा विस्तारपूर्वक विचार केलेला आहे. कर्म करत असताना व्यक्तीने कर्म करायचं म्हणजे कोणतंही कर्म कोणीही कुणाचं करून चालत नाही. जर परमात्म्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, भगवंतालाच प्राप्त करून घ्यायचं असेल तर कुठल्याही वर्णाच्या व्यक्तीने कुठलंही कर्म मी निष्काम भावनेने करत आहे असं म्हणून चालत नाही. शास्त्र सांगतं जर कर्माच्या माध्यमातून जर तुम्हाला परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर शास्त्र ज्या पद्धतीने सांगतं त्याच पद्धतीने कर्म करावं लागतं. जर त्या विधीमध्ये थोडी जरी चुकी झाली, एक जरी चुकी निर्माण झाली, थोडी जरी त्रुटी, तरी सुद्धा आपण केलेलं आचरण आपल्याला पाहिजे तसं त्या प्रमाणामध्ये
फल देऊ शकत नाही. स्वामी रामानंद सरस्वतीजी महाराजांनी त्यांच्या प्रश्नोत्तरी नावाच्या ग्रंथामध्ये फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एक बुद्धिमान व्यक्ती होता, शास्त्राचा ज्ञाता होता, शास्त्राचा त्याचा पुष्कळ अभ्यास होता आणि शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी एक असं चिंतन केलं, सोनं कसं निर्माण करावं. शास्त्राचा पुष्कळ अभ्यास त्यांनी केला होता आणि त्याच्यातून त्यांनी डोकं लावलं की सोनं कसं निर्माण करावं ही विधी त्याने निर्माण केली आणि त्या माध्यमातून तो विधी करायचा सोनं निर्माण करण्याकरता. खूप त्यांनी प्रयत्न केला, खूप पैसे त्यांनी त्याच्यामध्ये घालवले, परंतु त्याला यश मात्र आलं नाही. सोनं काही निर्माण झालं नाही आणि शास्त्राविषयी त्याची अश्रद्धा निर्माण झाली. प्रारंभी त्याची शास्त्राविषयी पुष्कळ श्रद्धा होती, म्हणून तर तो ते विधी बघून त्या पद्धतीने त्याने ते कर्म केलं, परंतु यश न आल्यामुळे शास्त्राविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये अश्रद्धा उत्पन्न झाली आणि तो शास्त्राला नावं ठेवू लागला. एक वेळेस एक महात्मा त्या गावामध्ये आले. त्यावेळेला त्या व्यक्तीने त्या महात्म्याला बघितलं, सांगितलं, काय ढोंग करता, कशालाही कपडे घालता. त्यांनी सांगितलं, शास्त्राने सांगितलेलं आहे 50 वर्ष झाल्याच्या नंतर व्यक्तीने वानप्रस्थ आश्रम स्वीकारला पाहिजे, म्हणून मी वानप्रस्थ आश्रम स्वीकारून फिरत आहे. त्यांनी सांगितलं, कशाला शास्त्रावरती विश्वास ठेवता. शास्त्रावरती विश्वास ठेवल्यामुळे माझं संपूर्ण जीवन बर्बाद झालं, माझी संपत्ती गेली, माझं ऐश्वर गेलं, माझी प्रतिष्ठा गेली, सर्व काही गेलं. त्यांनी सांगितलं, झालं काय ते सांगा. त्यांनी सांगितलं, अहो हे शास्त्र आहे. एक पुस्तक त्यांनी दाखवलं, एक ग्रंथ, आणि या ग्रंथामध्ये सोनं कसं निर्माण करावं याची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेच्या अनुरूप मी ते संपूर्ण करून बघितलं, विधी केला, परंतु माझं सोनं काही निर्माण झालं नाही. त्या नादामध्ये, त्या चक्करमध्ये माझी सर्व संपत्ती गेली, मी बर्बाद झालो. शास्त्रावरती विश्वास ठेवायला नाही पाहिजे, त्याच्यावरती विश्वास ठेवल्यामुळे सर्व माझं निघून गेलं. त्या साधूने सांगितलं, असं होऊ शकत नाही. शास्त्रामध्ये सांगितलेली विधी चुकीची कधीच असू शकत नाही, कदाचित तुला ती करता आली नसेल. एक काम कर, तू माझ्या समोरची शास्त्रामध्ये सांगितलेली जी विधी आहे ना, ती विधी माझ्या समोर तू कर, कसं सोनं निर्माण होत नाही आपण बघू. आता साधूच्या समोर करायचं म्हटल्याच्या नंतर तो इकडे तिकडे गेला, उधार पाधार करून सामान आणलं आणि त्या साधूच्या समोर जशी शास्त्रामध्ये सांगितलेली विधी आहे त्या पद्धतीने तो विधी करत होता. विधी संपत आली, पूर्णत्वाला प्राप्त होत आली आणि शेवटचा नियम असा होता की जे संपूर्ण मिश्रण तयार झालेलं आहे त्या मिश्रणामध्ये लिंबाचा रस सोडावा. आणि त्या लिंबाचा रस सोडण्याकरता त्या व्यक्तीने एका हातामध्ये लिंबू घेतलं, एका हातामध्ये चाकू घेतला आणि ते रस त्या मिश्रणामध्ये टाकण्याकरता तो कापायला लागला. त्या लिंबावरती तो चाकू ठेवून कापणार त्यावेळेला साधूने त्याच्या एक कानाखाली दिली, सांगितलं, वेड्या, शास्त्रामध्ये ते सांगितलंय का की चाकूनी लिंबूचा रस कापा, लिंबू कापा आणि मग त्याच्यामध्ये रस सोडा, असं शास्त्राने सांगितलंय का? इथे कुठे उल्लेख आहे की चाकूनी लिंबू कापा? त्या साधूने त्याला त्या चाकूने लिंबू न कापू देता हाताने लिंबू फोडायला लावलं आणि मग ती लिंबूचा रस, त्या लिंबाचा रस ज्यावेळेला त्या मिश्रणामध्ये ओतला त्यावेळेला त्या मिश्रणाचं सोनं तयार झालं. कशा करता सांगितलं? सुरुवातीला त्या व्यक्तीने स्वतःच्या बुद्धी लावून शास्त्रामध्ये जसे सांगितले त्या पद्धतीने आचरण करण्याचा प्रयत्न केला, तो विधी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला ते जमलं नाही. थोडीशी त्रुटी होत होती त्याच्या चुकी, त्या विधीमध्ये थोडी त्रुटी, परंतु ती थोडीशी त्रुटी सुद्धा त्या सुवर्ण निर्मितीला प्रतिबंध ठरली. त्याप्रमाणे परमात्म्याला प्राप्त कर्ममार्गाने करून घेत असताना या कर्ममार्गामध्ये थोडी जरी त्रुटी निर्माण झाली तरी सुद्धा परमात्मा प्राप्ती करता तो मोठा विक्षेप, मोठा प्रतिबंध निर्माण होऊ शकतो. म्हणून निष्काम कर्म केल्याच्या नंतर परमात्म्याची प्राप्ती होती, याच्यामध्ये संशयच नाही. परंतु कोणीही कोणतंही कर्म निष्काम करून चालत नाही. पहिल्यांदा विचार केला पाहिजे की मी कोणत्या वर्णाचा आहे. आता वर्तमान काळामध्ये या वर्णावरती बोलणं आणि याचा विचार समाजासमोर मांडणं म्हणजे हा वादाचा मुद्दा आहे. परंतु जर व्यक्तीला जीवनामध्ये जर आध्यात्मिक उन्नती करायची असेल, मनाचा विकास करायचा असेल, आपल्या बुद्धीचा विकास करायचा असेल, आपलं चारित्र्य निर्माण करायचं असेल, तर पहिल्यांदा त्याला आपल्या वर्णाचा विचार करून त्या वर्णात्मक आश्रमात्मक धर्माचं आचरण आणि पालन त्याला काटेकोरपणाने करावंच लागेल, तर तो आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा उत्कर्ष करू शकतो. वर्तमान काळामध्ये या विषयावर बोलणं फार मोठं वादाचा मुद्दा होऊ शकतो, तरी सुद्धा आपल्या हिंदूंचा जो धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, त्यामध्ये जो विचार आलेला आहे तो मी मांडण्याचा आपल्या समोर प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.
भगवंत सांगतात की अर्जुना, व्यक्तीने निष्काम कर्म केलं पाहिजे. त्या निष्काम कर्माच्या माध्यमातून मी त्या व्यक्तीला प्राप्त होतो. परंतु कोणीही कुणाचंही करून चालत नाही. स्वे स्वे कर्मण्यभिरतस संसिद्धी लभते नराः. भगवंत सांगतात स्वतःच कर्म व्यक्तीने केलं पाहिजे. त्याकरता पहिल्यांदा त्याने विचार केला पाहिजे की मी कोणत्या वर्णामध्ये आहे. आपल्या या वैदिक धर्मामध्ये 4 वर्णाचा विचार केला जातो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि चतुर्थ वर्ण की ज्याला शूद्र म्हटलं जातं. शास्त्रामध्ये हा विचार आलेला आहे. ब्राह्मणाने क्षत्रियाचे कर्म, वैश्याचे कर्म किंवा शूद्राचे कर्म करून चालत नाही. ब्राह्मणाने ब्राह्मणाचेच कर्म निष्काम भावनेने केले पाहिजे, तेव्हा त्याचा अंतःकरण शुद्ध होतं. क्षत्रियाने इतर वर्णाचे, ब्राह्मण किंवा वैश्य शूद्र या वर्णाचा आश्रमांचा विचार करून चालत नाही. त्यांच्या पद्धतीने आचरण करून त्याने चालणार नाही. क्षत्रियाने क्षत्रिय धर्माचंच त्याच पद्धतीचं आचरण त्यांनी निष्काम भावनेने केलं पाहिजे. त्याच पद्धतीने इतर धर्मवाल्यांनी देखील. क्षत्रियाचे कर्म सांगत असताना भगवंताने सांगितले शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष युद्धे चापे पलायनम दानम ईश्वर भावश्च शास्त्र कर्म स्वभावज. शौर्य, तेज, युद्धामधून पळून न जाणं, दान, ईश्वराचे अस्तित्वाचा स्वीकार करणं, ही जे काही कर्म भगवंताने सांगितलेले आहे त्या ठिकाणी क्षत्रिय करतात. त्याचं जर आचरण व्यक्तीने निष्काम भावनेने जर केलं तर तो व्यक्ती जीवनामध्ये परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. जर ब्राह्मण असेल तर त्याने आपल्या वर्णाचा विचार केला पाहिजे की ब्राह्मणा करता शास्त्राने कोणतं कर्म सांगितलेलं आहे. शास्त्र सांगतं शमोदमस्तपः शौचम शांतिरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. याचं आचरण त्यांनी केलं पाहिजे. जर वैश्य असेल तर कृषी गौरक्ष वाणिज्यम, त्यांनी शेती केली पाहिजे, व्यापार केला पाहिजे, पशूंचं पालन केलं पाहिजे. आणि जर चतुर्थ वर्णीय असेल तर त्यांनी या 3 वर्णात या द्विजांचा जीवनामध्ये त्यांचा सेवा केली पाहिजे. तेव्हा त्यांचं अंतःकरण शुद्ध होईल आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणाच्या माध्यमातून त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान ग्रहण करण्याची योग्यता येईल. आणि ज्ञान ग्रहण करण्याची योग्यता आली की मग तो ज्ञान यथार्थ पद्धतीने ग्रहण करून तो परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. परंतु वर्तमान काळामध्ये या आश्रमांचा विचार करणंच फार कठीण आहे. याचं आचरण फार कठीण आहे. परंतु वर्णामध्ये जर असेल, जर ब्राह्मण वर्णामध्ये असेल तर ब्राह्मण वर्णातल्या सर्वच लोकांनी एकसारखं आचरण करून चालत नाही. त्यामध्ये परत आश्रमांचा विचार करावा लागतो. ब्रह्मचार्याचा जर असेल तर त्याचा धर्म वेगळा आहे, त्याचे कर्म वेगळे आहेत. जर ग्रहस्थी असेल तर त्याचे कर्म वेगळे आहेत. वानप्रस्थी असेल तर त्याचे कर्म वेगळे आहेत. आणि ब्रह्मचारी जर आपलं संन्यासी असेल तर त्याचे कर्म वेगळे आहेत. म्हणजे प्रत्येक वर्णातल्या व्यक्तीच्या त्या आश्रमातील लोकांकरता सुद्धा वेगवेगळ्या कर्माचं आचरण सांगितलेलं आहे. आणि एवढी सूक्ष्मता व्यक्ती जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या सामर्थ्याने, स्वतःच्या कौशल्याने वर्तमान काळामध्ये त्याचं आचरण करू शकेलच हे मात्र सांगता येत नाही. आणि जर शास्त्राने सांगितल्याप्रमाणे जर आचरण जर केल्या गेलं नाही तर हे संपूर्ण केलेलं आचरण हे पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला फलदायी होऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देवा, या कर्माचं आचरण करत असताना माझा अधिकार जर बघितला तर मी प्रवृत्ती मार्गामध्ये आहे, मी कर्माचं आचरण केलं पाहिजे. परंतु या कर्माचं ही जी शृंखला आहे ही मात्र मी करू शकत नाही. म्हणून हे देवा, मज सोडवी दातारा या कर्मापासून दुस्तरा. ही दुस्तर असणारी ही जी कर्माची बेडी आहे, ही जी शृंखला आहे, या कर्माच्या बेडीतून तू मला सोडव. तू दाता आहेस. तुझ्यासारखा दाता या त्रिलोक्यामध्ये दुसरा कुठेही नाहीये. कर्म काय, अकर्म काय, कसं पद्धतीने आचरण करावं, कशा पद्धतीने करू नये, विहित काय, निषेध काय, याचं ज्ञान फक्त तुलाच आहे, बाकी कोणाकडे नाहीये. म्हणून तर भक्तराज अर्जुन भगवंताला म्हणतात की हे देवा, हा जो युद्धाचा प्रसंग माझ्या समोर प्राप्त झालाय, ही युद्ध मी करणं शास्त्रसंमत आहे, धर्मसंमत आहे किंवा नाही हे मला कळत नाही. तू धर्म स्वरूप आहेस, धर्म तुला कळतो. म्हणून हे देवा, माझ्यावरती एक उपकार कर. आणि मी आता या ठिकाणी काय करावं, युद्ध करावं किंवा न करावं, हे तू मला आता मार्गदर्शन कर. आणि तू मला सांग की मी युद्ध करणं हे धर्मसंमत आहे किंवा नाही. तरी उचित काय आम्हा
जे व्यभिचारी ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगा आता. भक्तराज अर्जुन म्हणतात, देवा आता या प्रसंगामध्ये मी किंग कर्तव्य मूढ झालेलो आहे. काय करावं काही मला कळत नाही. उचित काय अनुचित काय हे मला कळत नाही. पण हे सर्व मात्र तुला कळतं, म्हणून हे देवा तू माझं मार्गदर्शन कर. तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचारी ना धर्मा, जे धर्माच्या विरुद्ध जाणार नाही असं आचरण करण्याकरता तू आम्हाला मार्गदर्शन कर. का? कारण तू साक्षात धर्म स्वरूप आहेस. धर्म काय आहे हे तुलाच कळतं, बाकी कुणालाही कळत नाही. कारण धर्म हा गुह्य आहे. धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम शास्त्र सांगते. आणि धर्माचं तत्व जे काही गुह्य आहे हे फक्त देवा तुलाच कळू शकतं. का? कारण धर्माची तू मूर्ती, हे देवा तू साक्षात धर्म स्वरूप आहेस. म्हणून या मार्गदर्शन तू मला कर. तुझ्याशिवाय या कर्म मार्गातून मला दुसरं कोणीही सोडू शकत नाही. कारण स्वतःच्या बुद्धीने व्यक्ती धर्म काय किंवा अधर्म काय याचा निष्कर्ष मात्र करू शकत नाही. एखादा नियम वर्तमान काळामध्ये धर्म असू शकतो, तर तोच अन्य काळामध्ये अन्य देशामध्ये अधर्मही असू शकतो. एकादशीच्या दिवशी आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भात वगैरे खाणं वर्जित मानतात. हा नियम इथे आहे. परंतु कोकणामध्ये गेल्याच्या नंतर तिकडे नियम एकादशीचे वेगळे असतात. अन्नाचं ग्रहण हे जसे नियम आहेत, सामान्य नियम आहेत, तसे धर्माचे नियम हे फार वेगळे असतात, की व्यक्तीच्या बुद्धीने स्वसामर्थ्याने व्यक्ती समजू शकत नाही. रामानंद स्वामींनी एक फार उदाहरण सुंदर याकरता दिलेलं आहे. एक डाकू होता. आयुष्यभर त्याने पापकर्म केलं, पुष्कळ लोकांच्या हत्या केल्या, आणि या हत्या झाल्याच्या नंतर त्याला एक दिवस पश्चाताप झाला की एवढ्या लोकांना मी मारलं. त्यांनी आकडा सांगितला की 72 लोकांना त्यांनी मारलं होतं. 72 लोकांची हत्या केली होती. त्यांनी विचार केला, मी 72 लोकांची हत्या केली, माझा उद्धार कसा होणार, मला परमात्मा कसा प्राप्त होईल. आणि त्याला आत्मपरीक्षण केलं, आत्मग्लानी झाली, पश्चाताप झाला, आणि तो एका साधूकडे गेला. शरणागती स्वीकारली, पाया पडला आणि सांगितलं, महाराज मला क्षमा करा, माझ्यावरती कृपा करा, आणि मला परमात्मा प्राप्त होईल असे काहीतरी मला एखादं साधना सांगा. मी फार जीवनामध्ये हत्या केलेल्या आहेत, फार दुष्ट आचरण केलेलं आहे, सांभाळा, मला परमात्मा प्राप्त होईल अशी काही साधना एखादी सांगा. आणि मग त्या साधूने सांगितलं, एक काम कर. त्याला एक माळ दिली, त्याला एक मंत्र दिला आणि सांगितलं, हा मंत्र जपत बस. पण त्या साधूने त्या व्यक्तीने विचारलं, आता मी साधू झालेलो आहे, मी दुष्ट आचरण जीवनामध्ये कधी करणार नाही, परंतु परमात्मा मला प्राप्त होण्याची माझ्याकडे अधिकार आलेला आहे, माझी पात्रता झालेली आहे, माझ्या अंतःकरणाची शुद्धता झालेली आहे, हे मी कशावरनं समजावं. आता ज्या साधूने त्याला दीक्षा दिली होती त्यांनी मनामध्ये विचार केला, आता याला काय सांगावं, एवढं याने पाप केले जीवनात, कधी याचं पाप संपेल. त्या साधूने सांगितलं, काळजी करू नकोस. त्याच्याजवळ जे पांढरे सफेद वस्त्र तिला दिले होते ते तेलामध्ये बुडवले, कोळशामध्ये त्याला चोळलं चांगलं, आणि त्याला सांगितलं, हे घाल, आणि हे घालून तो नामस्मरण कर. ज्या दिवशी तुझे हे वस्त्र पांढरे होतील त्या दिवशी समज की तुझे आता परमात्म्याला प्राप्त करण्याचा अधिकार तुझ्याकडे आलेला आहे. पण एक लक्षात ठेव, आता तू जो मार्ग सोडून दिलास त्या मार्गाला परत जाऊ नको. परत जीवनामध्ये मुंगीची देखील हत्या तू करू नकोस, तर तू या मार्गाने निर्विघ्नपणे चालू शकतोस. त्या साधूने, त्या नवीन झालेल्या साधूने त्या महात्म्याचं दर्शन घेतलं, जंगलामध्ये गेला, एक कुटी बांधली, आणि त्या कुटीमध्ये राहून नदीचं स्नान करायचं, झाडांची फळे फुले खायची, कंदमुळे खायची, आणि दिवसभर परमात्म्याचं नामस्मरण करायचं. त्याचा हा दिनक्रम चालू होता. आणि एक दिवस संध्याकाळी एक पती पत्नी त्या आश्रमामध्ये आले, आणि त्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी त्या साधूकडे विनंती केली, महाराज आम्ही पुढच्या गावाला जात आहोत, त्या गावाला जात असताना सूर्य अस्ताला जात आहे, पुढे जंगल आहे, आम्हाला तुमच्या आश्रयाला थांबायचं आहे, आम्हाला आश्रय द्या. त्या साधूने सांगितलं, काही हरकत नाही, थांबा. त्या पती पत्नीला त्या साधूने आश्रय दिला. संध्याकाळ झाली, भोजन तयार झालं, तेवढ्यामध्ये पाठीमागून अजून एक व्यक्ती आला, आणि त्याने सुद्धा त्या आश्रमामध्ये येऊन त्या साधूकडे आश्रय मागितला आणि सांगितलं, महाराज मला पुढच्या गावाला जायचंय, संध्याकाळ झाली, अंधार पडतोय, पुढे जंगल आहे, आपण मला आश्रय द्या, सकाळी मी माझ्या मार्गाने निघून जाईल. पण हा साधू पूर्वी काळामध्ये डाकू होता.
त्यामुळे एका डाकूच्या नजरेतून दुसरा डाकू कधीच चुकू शकत नाही. यांनी विचार केला की हा जो व्यक्ती आहे, हा जो आश्रय आता मागत आहे, हा डाकू आहे आणि ह्या पती पत्नीला लुटण्याकरता हा आलेला आहे. पण आतिथ्य मागतोय, त्यामुळे हा साधू काही बोलू शकला नाही. त्यांनी सांगितलं या बसा. सर्व त्या तिघांनाही भोजन दिलं. भोजन झालं. एका साईडला ते पती पत्नी झोपले, एका साईडला तो डाकू झोपला जो पाठीमागून आला होता, आणि एका साईडला तो साधू बसला. साधूच्या लक्षात आलं की हा डाकू या पती पत्नीला लुटण्याकरता आलेला आहे. जर आता यांना या आश्रमामध्ये जर या पती पत्नीला काही इजा जर झाली तर आपला धर्म बुडल्या जाईल. आपण केलेलं आचरण, आपण केलेलं आतापर्यंत पुण्यकर्म हे सगळं व्यर्थ होईल. त्यामुळे यांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे तो साधू जागाच राहिला. रात्री 1-1:30च्या सुमारास तो पाठीमागून आलेला डाकू जागा झाला. त्याने हातामध्ये चाकू घेतला आणि त्या पती पत्नीकडे त्यांच्याकडे जे द्रव्य आहे ते लुटण्याकरता निघाला. या साधूंनी बघितलं की आता हा यांची हत्या करणार, यांनी याच्या ठिकाणी असणारं द्रव्य घेऊन जाणार. आणि गुरुनी तर सांगितलं होतं की कुणाची हत्या करू नकोस, पण त्याने त्या नियमाला बाजूला ठेवलं. आता तो डाकू त्या पती पत्नीला मारणार तेवढ्यात हा तिथे गेला. त्याच्या हातातला तो चाकू हिसकून घेतला. त्या चाकूने त्याचीच हत्या केली, त्याला मारून टाकलं आणि मनामध्ये म्हणाला जसे ते 72 तसे हा 73, आणि बाहेर आला. त्याला उचलून त्याचं प्रेत आणलं, एक खड्डा खाल्ला, त्याच्यामध्ये त्याला पुरून टाकलं. सकाळ झाली. ती पती पत्नी उठली, पण रात्री काय प्रकार घडला त्या पती पत्नीला काही माहितच नव्हतं. ती पती पत्नी उठली, आपला विधी वगैरे केला, सर्व व्यवस्थित उरकलं आणि आपल्या मार्गाने ती निघून गेली. पण हा साधू ज्या वेळेला त्यांना वाटेला लावून दिलं आणि आश्रमामध्ये आला, प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामध्ये त्यांनी पाहिलं तर आपल्या अंगावरले संपूर्ण वस्त्र हे पांढरे झालेले आहे. त्याला आश्चर्य वाटलं. तो पळत पळत आपल्या गुरु महाराजाकडे गेला आणि गुरु महाराजांना सांगितलं, महाराज बघा माझ्या अंगावरले वस्त्र किती पांढरे शुभ्र झालेले आहे. त्या साधूने ते बघितलं आणि त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं. अरे तेलामध्ये आणि कोळशामध्ये घोळसून दिलेली ही कपडे, ही वस्त्र एवढे सफेद आणि एवढी पांढरे झालीच कशी? त्याला मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं, बाळ ही तुझी वस्त्र एवढी पांढरी सफेद झाली कशी? अरे काहीतरी तुला वाटायला लावावं म्हणून मी तुला हे सांगितलं होतं, आणि तुझ्यामध्ये एवढं परिवर्तन झालं कसं या कपड्यांमध्ये? त्यांनी घडलेला इतिहास सांगितला. महाराज मी एक मंत्राचा अवलंबन केलं, जसे ते 72 तसा हा 73. त्यांनी सांगितलं म्हणजे? त्यांनी सांगितलं महाराज 72 लोक मी पहिले मारले होते, हा 73वा मी मारला. कशामुळे मारला? घडलेला संपूर्ण इतिहास सांगितला आणि सांगितलं महाराज तुम्ही सांगितलं होतं कुणाची हत्या करू नको, परंतु त्या अतिथींचं संरक्षण करण्याकरता मला त्या 73व्याला मारावं लागलं, आणि त्याला मारल्यामुळे की काय की माझी वस्त्र संपूर्ण पांढरी झाली. आता विचार करा, गुरुने जे सांगितलेला त्याला नियम होता, त्या नियमाच्या विरुद्ध त्याच्याकडनं आचरण घडल्या गेलं तरी सुद्धा ते धर्माचरण झालं. जर तो त्या ठिकाणी जर म्हणला असता, नाही माझ्या गुरुने मला सांगितले कुणाची हत्या करायची नाही, आता मी यांची हत्या करणार नाही, मी यांच्याकडे दुर्लक्ष करेल, तर त्या ठिकाणी त्याच्याकडनं अधर्म घडला गेला असता. म्हणून धर्म काय, अधर्म काय, कुठल्या वेळेला काय धर्म आहे आणि कुठल्या प्रसंगी कोणता अधर्म आहे हे आपल्या कुणालाही कळत नाही. हे धर्माचं तत्व हे गुह्य आहे आणि ते धर्म कळतो तो फक्त परमात्मा, आणि तो परमात्माच धर्म स्वरूप आहे. आणि तो परमात्मा इकडे तिकडे कुठे नाहीये, तो आपल्या हृदयामध्ये आपल्या आतमध्ये बसलेला आहे. सर्वश्रीचा हम हृदय संनिविष्टो सर्वा घटी राम देहाधी एक विठ्ठल जडी स्थळी भरला. तोच परमात्मा आपल्या आतमध्ये बसलेला आहे. म्हणून तर नाथ महाराज सुद्धा म्हणतात ना, ज्ञानोबराची प्रार्थना करत असताना, तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. हे ज्ञानोबराया तुम्ही माझ्या आतमध्ये बसा आणि या संसार मार्गाचा मार्ग प्रशस्त करत असताना मला तुम्ही मार्गदर्शन करा. त्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबराय सांगतात की देवा तुम्ही या संपूर्ण प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये बसलेले आहात आणि त्या अंतःकरणामध्ये बसून तुम्ही त्यांचं मार्गदर्शन करत आहात. परंतु आतमध्ये बसलेल्या परमात्म्याचा अंतर आवाज श्रवण करण्याकरता, तो ऐकू येण्याकरता व्यक्तीचा एक अधिकार, एक पात्रता असावी लागते. योग्य काय अयोग्य काय परमात्मा आपल्याला आतून सांगत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की देवा तू आतमध्ये बसलेला आहेस आणि आतमध्ये बसून तू मार्गदर्शन करत आहेस. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. व्यक्तीला पापामध्ये प्रवृत्त करायचं किंवा व्यक्तीला पुण्यामध्ये प्रवृत्त करायचं हे तुझ्या हातामध्ये आहे, असा अर्थ खंडारकर महाराजांनी केलेला आहे.
की व्यक्ती आपल्या प्रयत्नाने काहीच करू शकत नाही. आतमध्ये जो बसलेला परमात्मा आहे ना, तो त्या व्यक्तीला त्या कर्मामध्ये प्रवृत्त तशा पद्धतीने करत असतो. महाभारतामध्ये एक श्लोक आलेला आहे, गुरुदेव डॉक्टर बाबा सांगत असतात, तो थोड्या वेगळ्या भावनेने सांगत असतात, परंतु मला या ठिकाणी आठवला म्हणून मीही सांगतो की परमात्मा अंतःकरणामध्ये बसलेला आहे आणि व्यक्तीला त्या कर्मामध्ये तो प्रवृत्त करत आहे. पापामध्ये जरी प्रवृत्त झाला तर ती परमात्म्यानेच केलेली प्रवृत्ती आहे आणि पुण्यामध्ये जरी प्रवृत्त झाला तर ती परमात्म्यानेच केलेली प्रवृत्ती आहे. या प्रसंगाला अनुरूप आहे म्हणून थोडासा तो श्लोक बोलतो. एक वेळेला दुर्योधनाला विचारलं गेलं की हे दुर्योधना, तुला धर्म आणि अधर्म काही कळतो की नाही? पाप पुण्य तुला काही कळतं का नाही? त्यावेळेला दुर्योधन सांगतो की मला पापही कळतं, मला पुण्यही कळतं, मला धर्मही कळतो, मला अधर्मही कळतो. जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती, केनापि देवेन हृदिस्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. दुर्योधन म्हणतो की मला धर्मही कळतो, मला अधर्मही कळतो, मला पुण्यही कळतं, मला पापही कळतं, मला योग्यही कळतं, मला अयोग्यही कळतं, मला सर्व काही कळतं, परंतु माझ्या अंतःकरणामध्ये बसलेला जो परमात्मा आहे ना, तो परमात्मा ज्या पद्धतीने मला प्रवृत्त करतो त्या पद्धतीने मी आचरण करतो. आता हे त्याचं बोलणं धूर्तपणाचं लक्षण आहे, परंतु इथंच थोडंसं अनुकूल वाटलं. त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, तुम्ही आतमध्ये बसलेले आहात आणि आतमध्ये बसून कोणत्या व्यक्तीकडून पाप कर्म करून घ्यायचं आणि कोणत्या व्यक्तीकडून पुण्य कर्म करून घ्यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून पाप कर्मामध्ये मला प्रवृत्त करून माझी अधोगती करायची का सन्मार्गामध्ये शास्त्र विहित कर्मामध्ये माझी प्रवृत्ती करून माझ्या अंतःकरणाची उन्नती करायची, परमार्थ जीवनामध्ये परमार्थ मार्गामध्ये माझा उत्कर्ष करायचा आहे, हे तुमच्या हातामध्ये. आता हे तुम्ही ठरवा, मला तर हे काही कळू शकत नाही. कर्म काय अकर्म काय याचं लक्षण करत असताना जर मोठे मोठे विद्वान त्यांची जर बुद्धी जर चक्रित होत असेल तर मी तर एक सामान्य एक व्यक्ती आहे, मला हे काय कळणार आहे. म्हणून हे देवा, तुम्ही साक्षात धर्म स्वरूप आहात आणि धर्माचं आचरण करणं हे माझं कर्तव्य आहे. धर्माचं आचरण केल्याच्या नंतर माझा उत्कर्ष होईल आणि या धर्माचं आचरण करण्याकरता तुम्ही मला मार्गदर्शन करा. म्हणून हे देवा, तुम्ही साक्षात धर्म स्वरूप आहात. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मद सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. हे देवा, तुम्ही साक्षात धर्म स्वरूप आहात. पाप पुण्य हे तुमच्या हातामध्ये आहे आणि पाप पुण्य या कर्माच्या माध्यमातून होतं. म्हणून या कर्माच्या शृंखलेतून तुम्ही मला सोडवा आणि याच्यातून जर तुम्ही मला सोडवलं आणि तुम्ही जर माझा अंगीकार केला, करशी अंगीकार तरी काय माझा भार. हे देवा, तुम्ही जर माझा अंगीकार केलात, तुम्ही जर माझा स्वीकार केलात, तरी माझं तुम्हाला ओझं होणार नाही, माझं तुम्हाला भार होणार नाही. कारण याच्यापूर्वी तुम्ही अनेक जणांचा स्वीकार केलेला आहे. आयुष्यभर जिने वेश्या व्यवसाय केला अशा पिंगलेचा तुम्ही स्वीकार करू शकता. गजेंद्र ही जो प्राणी आहे त्याचा तुम्ही स्वीकार करू शकता. जे वानर झाडाचा पाला खाणारे त्यांचा तुम्ही स्वीकार करू शकता. व्यभिचार करणाऱ्या गोपी त्यांचा तुम्ही स्वीकार करू शकता. हे देवा, तुम्हाला मारण्याकरता आलेली जे राक्षस आहेत त्यांना सुद्धा तुम्ही उत्तम गती देऊ शकता. एवढा तर अधम्य नाही ना. त्यामुळे जर तुम्ही माझा स्वीकार केला तर तुम्हाला माझा भार होणार नाही. आणि हे देवा, तुम्ही माझा स्वीकार करताल असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे, कारण तुम्ही साक्षात दाते आहात. मज सोडवी दातारा, तुम्ही फार श्रेष्ठ दाता आहे. म्हणून कृपा करा आणि या कर्माच्या शृंखलेतून मला सोडवा. मज सोडवी दातारा, या कर्मापासून दुस्तरा. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. हे नारायणा, या जीवीच्या जीवना या कर्माच्या शृंखलेतून मला सोडव, माझा स्वीकार कर, माझा अंगीकार कर, अशी जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याच्या चरणी या अभंगाच्या माध्यमातून प्रार्थना करतात, विनंती करतात, परमात्म्याकडे करुणा भागतात. याच शब्दाच्या माध्यमातून आपण देखील प्रामाणिकपणे परमात्म्याकडे या अभंगाच्या माध्यमातून करुणा भागूया, परमात्म्याची विनंती करूया, त्यांच्याकडे प्रार्थना करूया. कारण प्रार्थनेमध्ये करुणेमध्ये विलक्षण सामर्थ्य असतं. म्हणून परमात्म्याला आपणही म्हणू की
मज सोडवी दातारा, या कर्मापासून दुस्तरा, करीशी अंगीकार तरी काय माझा भार. हे देवा, ज्याप्रमाणे तुम्ही जगद्गुरु तुकोबाराय आदी संतांचा स्वीकार केला, त्याप्रमाणे आपण माझाही स्वीकार करावा. आपला अशीच परमात्म्याच्या चरणी विनंती करू आणि झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. 2 वर्षापासून बोलण्याची प्रॅक्टिस न राहिल्यामुळे काही शब्द अपशब्द गेले असतील, त्याबद्दल सर्वांची मी या ठिकाणी क्षमा याचना करतो. जे काही या ठिकाणी बोलल्या गेलं, हे संपूर्ण शब्द गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या कृपेनं माझ्या मुखातून प्रस्फुटित झाली. ही शब्द पुष्पांजली गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या चरणी समर्पित करतो. आणि प्रेममूर्ती ज्येष्ठ गुरुबंधू माझे मित्र हरिभक्तपरायण आंबेकर महाराज यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी. राम